खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र रामदास कदम यांचा जन्मदिवस 27 जुलै हा तालुक्याचा भाग्योदयच म्हणावा लागेल। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घराण्यात रामदास भाईंचा जन्म झाला। त्यांचा महत्त्वाकांक्षी स्वभाव राजकीय पटलावरील किती पाने उलगडेल याची पुसटदेशील कल्पना त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या सहकार्यांना देखील नव्हती। लहानपण गावात खेळण्या बागडण्यात गेल्यानंतर मुंबईतील कांदिवली हनुमाननगर येथे शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून रामदास भाईंनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली। अन्यायाविरुद्ध लढून सामाजिक हितासाठी आक्रमक व भिडणारा कार्यकर्ता म्हणून सर्वत्र त्यांची ओळख निर्माण झाली। त्यांच्या कुशल व्यक्तिमत्वाची कामगिरी जाणून खुद्द शिवसेने प्रमुखांनी त्यांच्यावर खेड तालुक्याची जबाबदारी सोपवली। 1990च्या निवडणुकीत आमदारकी संपादन केल्यानंतर त्यांनी खेड तालुक्याच्या पंचायत समितीवर भगवा फडकवला। तालुक्याचा विकास करताना तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेत रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकावून आपल्या कार्यकुशल नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली। 5 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर 1995च्या विधानसभा निवडणुकीतही विजय संपादन केला। त्याचवेळी शिवसेना भाजपची सत्ता राज्यात आली आणि रामदास कदम यांना सुरुवातीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नंतर गृहराज्य मंत्रीपद देण्यात आले। खेड तालुक्यात त्यांच्या रूपाने विकास कामांचा एकतर्फी प्रवाहच येत होता। तालुक्यात वाडी वस्तीवर रस्ते, वीज व नळपाणी योजना यांसारख्या सुविधा पोहोचवून भाईंनी थोरा मोठ्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले। भाईंचा कोकणातीलच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील दरारा आजही कायम आहे। अशा या सर्वकालीन खंबीर नेतृत्वाच्या कारकिर्दीवर वाढदिवसानिमित्त टाकलेला प्रकाश। आमदारकी मिळवली व आपले अस्तित्व सिद्ध केले। तालुक्यातील जुन्या नवीन लोकांना बरोबर घेऊन त्यांनी पुन्हा वेगाने कामाला सुरुवात केली। रामदास भाईंशिवाय दापोली खेडला पर्याय नाही असा एक दबका आवाज खेडवासियांच्या ओठांवर तरळत होता। त्यामुळे सन 2021 पासून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण कोकणात रामदास भाईंचा झंझावात सुरू झाला। भाजप सेना युती सरकारमध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री व संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून रामदास भाई सक्रिय झाले। संपूर्ण राज्याची धुरा सांभाळत असताना त्यांनी आपल्या जन्मभूमीशी नाळ कायम ठेवली आहे। त्यांनी खेड, दापोली, मंडणगड या तीनही तालुक्यांमध्ये विविध कामांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणली आहे। रामदास कदम यांनी हजारो कोटींची विकास कामे दापोली, खेड, मंडणगड मतदारसंघात आणली आहेत। गेल्या 25 वर्षात दापोली, मंडणगड या 2 तालुक्यांनी विकास काय असतो हे कधी पाहिलेच नव्हते। ते रामदास कदम यांच्यामुळे पाहणे शक्य झाले आहे। दापोली, खेड, मंडणगड विधानसभा क्षेत्रात विकास कामांचा झंझावात सुरू असून या विकास कामांचे श्रेय शिवसेना नेते राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांना निर्विवादपणे जायला हवे। राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे सरकार आहे। या सरकारमधील ज्येष्ठ व वजनदार म्हणून रामदासभाईंकडे पाहिले जाते। कोणत्याही खात्याचे काम असो, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई दापोली विधानसभा क्षेत्रातील विकास कामे मंजूर करून घेत आहेत। गेली अनेक वर्षे या मतदारसंघातील प्रलंबित राहिलेली विकास कामे मंजूर करून घेऊन ती मार्गी लावत रामदासभाईंनी दापोली विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा आणली आहे। संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून रामदासभाईंनी मराठवाडा, विदर्भ या ठिकाणीही कृषी क्षेत्रासाठी मागेल त्या शेततळे व मागेल त्याला विहिरी देण्याचे काम शिवसेना पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आले होते। पक्षाचा हा कार्यक्रम रामदासभाई यांनी नियोजनबद्धरित्या पार पडला। अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या। त्यांच्या कुटुंबियांना आधार देत त्या शेतकऱ्यांची मुले व मुली यांचे देखील विवाह रामदासभाई कदम यांनी सेनेच्या माध्यमातून सामूहिक पद्धतीने करून दिले। यावेळी त्या नवदाम्पत्यांना दागिन्यांसह संपूर्ण वऱ्हाडी मंडळींच्या खर्चासह संपूर्ण संसाराचे साहित्य शिवसेनेच्या माध्यमातून देऊन भाईंनी त्यांना मदतीचा हात दिला। गेली 3 दशके राजकारणासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात चमकणाऱ्या या ताऱ्याच्या राजकीय कर्तृत्वाच्या कक्षा अशाच विस्तीर्ण होत त्यांनी हाती घेतलेले समाजसेवेचे हे व्रत आणखीनच बहरत जावो, त्यासाठी त्यांचे हात अधिक बळकट होत त्यांच्या प्रगतीला असाच उत्तरोत्तर बहर येवो, त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा। शब्दांकन समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तास न्यूज।